हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज श्रावणातला पहिला दिवस। आपल्याला श्रावण उपवास असले काय असले तर आपल्याला गोडतोड काहीतरी पाहिजे उपवास सोडायला। असे आपले 4 श्रावण आपल्याला गोड काय ना काहीतरी करा, शिरा करा, शेव करा, काही करा। तर मी आज ना ही शेव करणार आहे। म्हटलं काय करू, म्हटलं शेव करू। म्हटलं ही शेव घेतलेली आहे। इथे मी दूध उकळत ठेवलेलं आहे, चांगलं उकळायला द्यायचं दूध। आणि त्याला अशी हलवून त्याला मलाई न येता अशी हलवून घ्यायचं। हे बघा असं होतं। इथे मी कढई हे काय इथे मोबाईलला काहीतरी झालं। इथे मी कढई ठेवलेली आहे। थांबा 1 मिनिट हा। इथे मी कढई ठेवलेली आहे। आता चेहरा दिसतोय का? नाही तर तुमच्या कमेंट येतात तुमचा चेहरा दिसत नाही म्हणून मी असं हे करते। इथे मी कढई ठेवलेली आहे। आपल्या कढईमध्ये 2 स्पून हे घालायचे, तूप घालायचे। 2 स्पून चांगलं तूप घालायचं। त्याच्यामध्ये आपल्याला ही शेव टाकायची। चांगलं असं हे करून भाजून घ्यायची। तोपर्यंत आपलं दूध गरम होतंय। मध्ये ना माझ्या मोबाईलचं काय हे बघा, मी शेव चांगली थोडं मोबाईलचा माझा प्रॉब्लेम झालेला, स्टँड आहे ना माझा बरोबर बसला नव्हता, त्याच्यामुळे मला हे झालं। तर मी चांगली शेव भाजली। हे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, हे आपल्याला याच्यातच भाजायचे। आणि मी ते दूध चांगलं उकळून घेतलंय। दूध ही साधी सोपी आणि अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी। चांगलं हे करून घेऊया। तोपर्यंत मी दूध उकळत आहे, तोपर्यंत मी इकडे दुधामध्ये साखर घालून घेते। तुमच्या आवडीप्रमाणे, कोणाला किती गोड पाहिजे, कोणाला किती गोड पाहिजे असं त्याच्याप्रमाणे आपल्याला साखर घालायची। चांगली हे करून घ्यायची, साखर उकळवून घ्यायची। तो आपले हे सगळं हे होत आहे। आता मी गॅस बंद केलाय। अति पण करपवलं तर ती अशी फुगत नाही। ते चांगले ड्रायफ्रूट्स हे झाले। तर मी इथे साखर घातलेली आहे। तर साखर घातली की मी वेलची घेते, वेलची मिसळ। तर हे संपूर्ण हे तुम्ही हे होता किंवा हे होता काही करा, पण आपल्याला हे साखर विरघळली की आपल्याला ह्याच्यामध्ये हे ओतायचं। बघा आपली साखर विरघळलेली आहे। साखर विरघळल्यानंतर थोडंसं दूध उकळवून घ्यायचं। साखर विरघळल्यानंतर जरा पाणी होतं ना, म्हणून दूध आता पहिलंच घट्ट करून घ्यायचं। तर मी हे कढईमध्ये हे सगळं ओतते। तर मी कढईमध्ये हे टोपच असं ओतते। हळूहळू ओतायचं, कारण काय असं हळूहळू ओतायचं, नाही तर आपल्याला सगळं घट्ट आपल्याला शक्यतो जाडबुडा जसं कढई किंवा असं पसरट भांडं घ्यायचं। पॅन, कोणाकडे पॅन नसेल तर अशी कढई घ्यायची। त्याच्यामध्ये असं मस्त हे दूध ओतायचं आहे आपल्याला। चांगली अशी शेव शिजेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे। माझं हे 1 लिटर दूध होतं। ते आपल्याला किती शेव पाहिजे ते आपल्याला अति पण घट्ट करायची नाही। खीर म्हणजे थोडीशी आपल्याला हेच ठेवायची। बघा मस्त अशी आपल्याला त्याला आता उकळी आलेली आहे। कोणाला केशर असेल तर केशर घालायचा, मग दुधाचा कलर पण छान येतो। पण माझ्याकडे केशर नाहीये, मी फक्त वेलची घालते। वेलचीची डबी छोट्या स्पून भरून आपल्याला वेलची घालायची। चांगली अशी घट्ट करून घ्यायची। ही बघा अशी मस्त फुगते अशी तुपामध्ये शेव। आणि ते हे काजू बदाम काय तुमच्याकडे असेल ते चांगलं तुपामध्येच भाजून घ्यायचं आणि छानपैकी अशी खीर करून घ्यायची। थोडीशी अशी पाहिजे आपल्याला पातळ वाटली आपण थोडीशी आटवायची। दूध एकदा चांगलं गरम झालं ना की तुम्हाला पातळ वाटणार नाही। थंड झाल्यानंतर खूप घट्ट होणार। ही बघा अशी घट्ट होते थंड झाल्यानंतर। पहिला चांगलं शिजवून द्यायचं, ह्याचा चांगला हे त्या दुधामध्ये उतरलं पाहिजे।
म्हणून चांगली जाड बुडातच भांडं घ्यायचं. पॅन किंवा कढई असं चांगलं असं जाड पातेलं असं चांगलं आपल्याला जाड बुडाचंच घ्यायचं आहे. आपण 4 सोमवार काय करायचं किंवा शनिवार काय करायचं, तर आपण शिरा, कधी शेव, कधी काय असं आपण प्रकार नैवेद्याला करायचे. आपली शेव म्हणजे कधी तांदळाची खीर हे पण चालतं. ही बघा माझी किती मस्त खीर झाली बघा. ती पण घट्ट करायची नाही, कारण ही थंड झाल्यानंतर ना खूप घट्ट होणार. तुम्ही थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशी झाली ती. मस्त पैकी अशी खीर आपल्याला चांगली जरा उकळून देते मी. ही बघा मी अशी सर्व केलेली आहे. ही बघा माझी अशी मस्त अशी खीर झालेली आहे, एकदम छान. तुम्हाला वर अजून सजावटीसाठी पाहिजे तर पिस्ता वगैरे असं काय तुम्ही ठेवू शकता, पण अशी खीर एकदम होते. आणि जशी हळूहळू तुम्ही थंड होईल किंवा अजून फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून घट्ट होईल. आणि ही खीर त्यांना फ्रीजमध्येच ठेवून छान